नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी संगीता पानट मॅडम. आज आपण इयत्ता 8वीच्या संपूर्ण संस्कृतच्या आमोदह या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 26वरील गायत नंदत हे गीत अभ्यासणार आहोत. हा पाठ संयुक्त संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 24वर आहे. शिशुगीतानी या ॲपवरून हे गीत घेतलेलं आहे. चला तर बघूया गायत नंदत. प्रथम मी सर्वच गीत म्हणून दाखवते. तुम्ही पुस्तक समोर ठेवा आणि माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा. बघा, रामः याती सीतयासह कुत्रसह याती सरयू नदीम, कृष्णः याती राधयासह कुत्रसह याती यमुना नदीम, विठ्ठलः याती रुक्मिण्यासह कुत्रसह याती चंद्रभागाम. आता आपण प्रत्येक कडव्याचे स्पष्टीकरण बघूया. आपलं पहिलं कडवं आहे रामः याती सीतयासह कुत्रसह याती सरयू नदीम. बघा, याती या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये जातो असा होतो. रामः याती म्हणजे राम जातो. कोणासोबत जातो तर सीतयासह. येथे सीतया म्हणजे कोणती विभक्ती आहे सांगा बरं. त्याआधी तुम्ही माला शब्द पाठ केलेला आहे ना, तो शब्द बघा. त्याचं तृतीय एकवचन काय आहे माला शब्दाचं? माला हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे माला हे आकारांत स्त्रीलिंगी नाम आहे आणि मालाचं तृतीय एकवचन आहे मालया. काय आहे तृतीय एकवचन? मालया. म्हणूनच येथे सीताचं सीतया असं तृतीय एकवचनी रूप झालेलं आहे. मित्रांनो, आपण ज्यावेळी सह हे अव्यय शिकलो त्यात काय शिकलो आपण? सह या अव्ययाला तृतीयेची अपेक्षा असते. सह म्हणजेच सोबत, आणि सहच्या आधी जो शब्द येतो त्या शब्दाची तृतीय विभक्ती असते. हे लक्षात ठेवा. आता पुढे बघा, कुत्रसह याती. कुठे जातो तो? आता इथे सह शब्द आलाय. सह काय आहे? हे सर्वनाम आहे. रामः या नामाऐवजी आलेले ते सर्वनाम आहे. मग कुत्रसह याती म्हणजेच तो कोठे जातो तर सरयू नदी, म्हणजेच शरयू नावाच्या नदीवर तो जातो. आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची सर्व माहिती आहे, हो ना. प्रभू श्री रामचंद्र अयोध्या नगरीत राहत होते. ही अयोध्या नगरी शरयू नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे. आपण पुन्हा एकदा पहिल्या श्लोकाचा अर्थ बघूया. रामः याती सीतयासह कुत्रसह याती सरयू नदीम, म्हणजेच राम जातो सीतेसह, तो कुठे जातो? शरयू नदीवर. आता दुसरं कडवे बघा. काय आहे दुसरं कडवं आपलं? कृष्णः याती राधयासह कुत्रसह याती यमुना नदीम. कृष्णः याती म्हणजेच कृष्ण जातो. कोणासोबत जातो तर राधयासह. इथं माला या आकारांत स्त्रीलिंगी नामाचं तृतीय एकवचन जसं मालया होतं त्याप्रमाणेच इथं राधाचं राधया झालेलं आहे. कुत्रसह याती. आता इथे सह या हे सर्वनाम वापरलेलं आहे कृष्ण या नामाऐवजी. मग कुत्रसह याती म्हणजेच तो कोठे जातो तर यमुना नदीवर तो जातो, कारण तेथे वृंदावन आहे आणि म्हणजेच वृंदावनाच्या बाजूलाच ही यमुना नदी आहे. पुन्हा एकदा बघा, कृष्णः याती राधयासह कुत्रसह याती यमुना नदीम. कृष्ण जातो राधेसह, तो कुठे जातो? यमुना नदीवर. आता तिसरं कडवं बघूया. विठ्ठलः याती रुक्मिण्यासह कुत्रसह याती चंद्रभागाम. येथे विठ्ठलः याती म्हणजेच विठ्ठल जातो. कोणासोबत जातो तर रुक्मिण्यासह. कुत्रसह याती. आता इथं सह हे सर्वनाम विठ्ठलः या नामाऐवजी वापरलं आहे. मग कुत्रसह याती म्हणजेच तो कुठे जातो तर चंद्रभागाम म्हणजे चंद्रभागा नदीवर जातो. इथे बघा, विठ्ठलाच्या पत्नीचं नाव काय आहे
रुक्मिणी. रुक्मिणी हे दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नाम आहे, त्यामुळे ते नदी या दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नामाप्रमाणे चालणार. नदी या नामाचं तृतीया एकवचन नद्या होतं, त्याप्रमाणेच रुक्मिणी या नामाचं तृतीया एकवचन येथे रुक्मिण्या असं झालं आहे. विठ्ठल रुक्मिणीचं क्षेत्र पंढरपूर आहे हे आपल्याला माहीतच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला ठिकठिकाणाहून पायी वारी करीत अनेक लोक जात असतात. पंढरपूर या तीर्थक्षेत्री चंद्रभागा नावाची नदी आहे आणि तेथे हे लोक स्नान करत असतात. पुन्हा एकदा बघा, विठ्ठलः याती रुक्मिण्यासह कुत्रसह याती चंद्रभागाम. याचाच अर्थ असा की विठ्ठल जातो रुक्मिणीसह, तो कुठे जातो? चंद्रभागा नदीवर. विद्यार्थी मित्रांनो, हे गीत शिशुगीतानी या ॲपवरून घेतलेलं आहे. हे गीत व त्याचा अर्थ वहीत 2 वेळा लिहा. गीतात आलेली नामे, सर्वनामे, अव्यये शोधून वहीत लिहा आणि गीत पाठांतराचा सराव करा. जयतु संस्कृतम वदतु संस्कृतम.